उद्यापासून 12वी बोर्डाची परीक्षा सुरू होते। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या 12वीच्या लेखी परीक्षांना मंगळवारी म्हणजेच उद्या 10 फेब्रुवारीपासून सुरुवात होते। यंदा कॉपीमुक्त वातावरणामध्ये आणि सुरळीत परीक्षा पार पडण्यासाठी बोर्ड प्रशासनाने व्यापक तयारी देखील केली आहे। दरम्यान 10 फेब्रुवारीला पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आहे। त्यानंतर यंदा परीक्षा कॉपीमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी बोर्डाने चांगलीच तयारी केली आहे। प्रत्येक परीक्षा खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे। ज्या केंद्रामध्ये सीसीटीव्ही उपलब्ध नाहीयेत अशा केंद्रामधील कर्मचारी दुसऱ्या केंद्रामध्ये नियुक्त करण्यात येत आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या ओळखीचा फायदा घेता येणं शक्य होणार नाहीये। यावर्षी सर्वच केंद्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आणण्यात आलेत। सोबतच विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून भरारी पथकं नियुक्त देखील करण्यात आलेत। कॉपी प्रकरण, डमी, परीक्षा केंद्रात उशिरा पोहोचणारे विद्यार्थी, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट आणि मोबाईल आणणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाईचे निर्देश देखील बोर्डाकडून देण्यात येत आहेत। 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 दरम्यान आयोजित करण्यात येते, तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान आयोजित करण्यात येते। सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना प्रवेशपत्र सोबत नेणं बंधनकारक असणार आहे। प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही। सोबतच विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच ठरलेल्या वेळेत केंद्रावर पोहोचून आपली उपस्थिती नोंदवावी असं देखील सांगण्यात येत आहे।